हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी सासू सुना. तर आज मी तुम्हाला एक वेगळी डिश करून दाखवणार आहे. त्या डिशसाठी काय काय लागणारे साहित्य ते बघू आपण आता. इथे मी ब्रेड्स घेतलेले आहे, त्याचे मी ऑलरेडी कडा काढून ठेवलेल्या होत्या. इथे बॉईल करून घेतलेले स्वीटकॉर्न आहे, 8 ते 10 बारीक कटिंग करून घेतलेले लसूण होते, 4 ते 5 बारीक कटिंग करून घेतलेली हिरवी मिरची होती, चवीनुसार मीठ होतं, चिली फ्लेक्स होते, 2 बारीक कटिंग करून घेतलेले टॅमॅटो होते, 2 बारीक कटिंग करून घेतलेले कांदा होता. इथे ब्रेड क्रम घेतलेला आहे मी, आणि दूध घेतलेलं आहे 1 कप भर मी. इथं मॉझरेला चीज घेतली, रेड चिली पावडर घेतलेली आहे, ऑरेगॅनो घेतलेला आहे, मेल्टेड बटर घेतलेलं आहे, आणि कॅप्सिकम घेतलेलं आहे, तेही मी बारीक कटिंग करून घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये मेल्टेड बटर टाकणार आहोत. त्याच्यामध्ये बारीक कटिंग करून घेतलेले लसूण आणि हिरवी मिरची टाकून आपण चांगले परतून घेणार आहोत. ते चांगलं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. तोही चांगला आपल्याला गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकणार आहोत आणि कॅप्सिकम टाकणार आहोत. तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि वरून थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं, कारण की ती भाजी लवकर शिजण्यासाठी. बघा तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण जे बॉईल करून घेतलेले स्वीटकॉर्न होते ना, ते टाकायचे आहेत. तेही चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे. मीठ टाकले ना तर लवकर भाज्या शिजतात, म्हणून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि 2 मिनटं आपल्याला त्याला स्टीम द्यायची आहे, कारण की भाज्या शिजण्यासाठी. त्यानंतर मी ब्रेड चांगले लाटून घेतलेले आहेत, चपटे करायचे चांगले आपल्याला त्याला. स्टफिंग चांगली शिजलेली आहे. तुम्ही बघा किती छानपैकी ती दिसत आहे. सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत त्यातल्या. आता त्याच्यामध्ये आपण रेड चिली पावडर टाकणार आहोत, चिली फ्लेक्स टाकणार आहोत आणि ऑरेगॅनो टाकणार आहोत. ते टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठही आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये मी साईडला कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून ठेवलेली होती, ती टाकणार आहे. ती टाकून झाल्यानंतर मी 1 वाटीभर मी मोझरेला चीज टाकणार आहे. तेही मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघा स्टफिंग किती छान दिसत आहे. आता आपण आउटरिंगसाठी एक बॅटर बनवून घेणार आहोत. त्यामध्ये मैदा आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी एका स्लाइड्सवरती जे आपण स्टफिंग केलं होतं ते मी ठेवणार आहे, आणि तिन्ही बाजूला मी जे स्टिकिंग बनवलं होतं मैदा आणि पाणीचं ते मी लावणार आहे. आणि त्याच्या तिन्ही बाजूनी मी त्याला चांगलं प्रेस करून त्याचे पॉकेट बनवून घेणार आहेत. आणि पॉकेट बनवून झाल्यानंतर मी ते आपण जे बॅटर बनवलं होतं त्याच्यामध्ये डिप करायचं आणि ब्रेड क्रम्समध्ये डिप करून ते हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. तळून घेतल्यानंतर रेड ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. किती छान दिसत आहे. तुम्ही बघा क्रिस्पी झालेले आहेत. आणि तुम्हाला जी ही आमची रेसिपी कशी वाटली आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही ट्राय करून बघा. बाय.